नमस्कार नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, रस्ता हा आपल्या सर्वांनाच दररोज लागणारी गोष्ट आहे. मग तुम्ही वाहन चालक असा किंवा पादचारी. त्यामुळे रस्त्यावरची सुरक्षासुद्धा आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची आहे आणि गरजेची सुद्धा आहे. मग या सुरक्षित रस्त्यांसाठी, आपल्या सुरक्षेसाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि शासन आपली काळजी कशा रीतीने घेतं याची माहिती देण्यासाठी आज आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलं आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरीचे श्रीयुत अजित ताम्हनकर यांना. सर, आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. श्रोते हो, रस्ता सुरक्षा यासाठी दरवर्षी आपल्याकडे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह असेल, मासिक असेल, हा साजरा केला जातो. यावर्षीसुद्धा 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान हे रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण देशभर राबवलं जाणार आहे. आपण रस्त्यावरची काळजी आणि त्याचबरोबरीनं हे अभियान, ह्या अभियानात कोणकोणते उपक्रम असतील, कोणकोणते नियम असतील, ह्या सगळ्याची माहिती अगदी सविस्तरपणे ताम्हनकर सरांकडून करून घेणार आहोत. सर, मुलाखतीला आपण सुरुवात करतानाच बेसिक अगदी रस्ता सुरक्षा म्हणजे काय इथून सुरुवात करूया. ओके, तर रस्ता सुरक्षा म्हणजे नेमकं काय? तर रस्त्यावरती आपण जात असताना अत्यंत सुरक्षितपणे, एकतर वाहन चालवत असाल, वाहनावरून जात असाल तर वाहन सुरक्षितपणे चालवून एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, किंवा चालत सुद्धा जात असताना रस्त्याचा वापर करत असताना आपण सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, या गोष्टीला किंवा या क्रियेला आपण रस्ता सुरक्षा असं म्हणतो. आणि ही सुरक्षा जशी वाहन चालकांसाठी महत्त्वाची आहे तशी पादचाऱ्यांसाठी आहे, मुलांसाठी आहे, सगळ्यांसाठीच आहे. आणि स्वतःची सुरक्षा आपण खरं म्हणजे स्वतः करायची, ह्याच्यासाठी शासनाने आपल्यावर नियम लादण्याची खरं म्हणजे गरज नाहीये. बरोबर तर आहे. स्वतः आपण काय काळजी घ्यावी, काय सांगाल? सर्वात प्रथम म्हणजे ज्या वेळेला आपण रस्त्याचा वापर करतो तर त्या रस्त्यावरती जात असताना आपली आयुधं, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मोटरसायकल चालवता तर त्यातलं मुख्य आयुध म्हणजे हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही ज्यावेळेला सायकलवरून जात असता त्याही वेळेला हेल्मेट, आता सायकलवरची सुद्धा हेल्मेट अवेलेबल उपलब्ध आहेत ते, किंवा त्याच्यानंतर वाहनांचे जे काय आपले कागदपत्र आहेत हे सगळं तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. आणि त्या बरोबरच आपण ज्यावेळेला वाहन चालवत असतो त्यावेळेला जे वाहतुकीचे जे नियम आहेत त्या नियमांची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या माहितीच्या नियमांचा आपण उपयोग करून वाहतूक किंवा रस्त्यावरती आपला प्रवास करणं अत्यंत गरजेचं आहे किंवा ते चांगलं आहे. किंवा आजकाल सर्रास मोबाईल हातात असतो आणि लोक ड्राईव्ह करत असतात. काय सांगाल याविषयी? म्हणजे इतकं त्याच्याविषयी बोललं जातंय पण सुधारणा होताना फारशी दिसत नाहीये. खरं तर हे आपलं असं दुर्दैवच म्हणावं लागेल, कारण आपण प्रगतीकडे पाऊल टाकतोय. आपला देश, आपण प्रगती करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली आता चांगली प्रगती होत आहे. त्यातलं ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सुद्धा आपण खूप प्रगती केलेली आहे. त्याचबरोबर आता तंत्रज्ञान जे आहे, जे आता मोबाईल असेल किंवा कॉम्प्युटर असेल तर याच्यावरती आपण खूप पुढे गेलेलो आहे. परंतु आता एवढं पुढे गेलेलो आहे की आपण स्वतःला सगळं विसरून गेलो. म्हणजे आपण स्वतःचे आपले मूलभूत नियम आहेत ते विसरून जाऊन मोबाईल ही काही कुठल्याही वाहनावरती वाहन चालवत असताना किंवा वाहनावरती आपण स्वार असताना ती बोलण्याची अजिबात जागा नव्हे किंवा ती वस्तू नव्हे. पण तरी देखील लोकांना आता काय कशा पद्धतीनं सांगावं आणि कशा पद्धतीनं नाही, हाच प्रश्न आता आमच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. कारण स्वतःची सुरक्षा जर तुम्ही, पण ठीक आहे तुमची स्वतःची सुरक्षितता आहे, पण त्याचबरोबर आपण इतर लोकांच्या, म्हणजे रस्त्यावर इतर जाणारे पादचारी असेल, सायकल स्वार असेल किंवा अजून दुसरा कुठलाही व्यक्ती असेल तर त्याच्यासुद्धा सुरक्षिततेची जबाबदारी ही आपली आहे, हे सुद्धा आपण विसरून गेलेलो आहे. इतकं त्या मोबाईलच्या आहारी गेलेलो आहे असं म्हटलं तरी आपल्याला वावगं नाही ठरणार. मोबाईलचा विषय चालूच आहे तर अपघात होण्याचे मोबाईलचा वापर हे कारण असेल, तशी अन्यही काही कारणं असतील अपघात होण्यासाठीची, ती कोणकोणती आहेत? प्रामुख्याने आता आपण मोबाईलचं जर म्हटलं, अपघात हा कुठला, एकतर ओव्हर स्पीड, रॉंग साईडने ओव्हरटेक करणे, शिवाय वाहनाची त्याची समजा तांत्रिक अवस्था जर चांगली नसताना किंवा एखादा टायर खराब आहे आणि तरी देखील तो वाहन चालवतो, अशी ही अपघाताची कारणं आहेत. किंवा बऱ्याचदा काय होतं, नैसर्गिक परिस्थितीसुद्धा असते, काही ठिकाणी काम चालू असतं, तिथं ती योग्य ती सावधगिरी जर नाही बाळगली तर त्यावेळेला अपघात होण्याची शक्यता बळावते. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची शक्यता अशी की नैसर्गिक ज्या काही हे आहेत, अचानक पाऊस आल्यामुळं काय होतं, मध्ये चिखल होतो आणि त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला अंदाज नसतो आणि आपण आहे त्या स्पीडमध्ये जायचा प्रयत्न करतो
तर त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. तर आपल्याला काय करावं लागतं, ज्यावेळेला आपण ज्या क्षणी आपण प्रवासाला निघणार आहे त्यावेळेला मुख्यतः आपली जी मनाची स्थिती कशी आहे, शारीरिक स्थिती कशी आहे आणि त्याचबरोबर बाहेरची परिस्थिती कशी आहे, म्हणजे पावसाळा आहे किंवा धुकं वगैरे आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे पूर्णतः अभ्यास करूनच रस्त्यावर येणं फार उचित आहे. हे खूप छान सांगितलं तुम्ही. मग रस्त्यावर जे अपघात आज होत आहेत त्याचं प्रमाण कमी होण्यासाठी नागरिकांनी तर काळजी घेतलीच पाहिजे, पण शासन त्याच्यासाठी काय काळजी घेते? शासन तर आता प्रत्येक ठिकाणी या गोष्टीची काळजी घेते. म्हणजे शासन म्हणजे काय आहे की बघा, रस्त्यावरचे अपघात कमी होणं हे आपलं सगळ्यांचं प्रत्येक ठिकाणाचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट म्हणजे मुळामध्ये रस्ता सुरक्षा अभियान आपण जे राबवण्याचं, कारण गेले आता 35 वर्ष, हा 35वा सुरक्षेच्या बाबतीतला हा अभियान आहे किंवा सप्ताह आहे म्हणा किंवा कार्यक्रम आहे असं आपण म्हणू. परंतु गेली 35 वर्ष आपण या गोष्टीवरती सातत्याने चिंतन आणि प्रयत्न करतोय की रस्त्यावरील अपघात हे कमी झाले पाहिजेत. रस्त्यावरचे अपघात का कमी होत नाहीत, ते वाढायलाच लागले. त्याचं कारण काय, तर दिवसेंदिवस वाहनांची जी संख्या जी आहे ती वाढणारी संख्या आहे. अमर्याद वाढलेली आहे. त्या प्रमाणात जेवढे रस्ते वाढायला पाहिजेत ते वाढत नाहीत. सध्या आता आपल्याकडे रस्त्यांची परिस्थिती फार चांगली व्हायला लागलेली आहे. खूप चांगले डेव्हलपमेंट व्हायला आहेत. माननीय गडकरी साहेबांची, नितीनजी गडकरी साहेब आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून रस्त्यांची कामं ही अख्ख्या भारतभर खूप चाललेली आहेत. परंतु ते देखील कधी कधी तोकडी पडते आणि त्यामुळं रस्ते अपघात जे आहेत ते आपण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काय करतो, तर जनजागृती करणे हा सगळ्यात त्यातला अत्यंत प्रभावी आणि अत्यंत चांगला मार्ग आहे. आणि त्याचबरोबर दुसरं आमचं एन्फोर्समेंट पण आहे. एन्फोर्समेंटमध्ये कसं आहे की ज्यांनी कोणी कायदे म्हणजे मोटर वाहन कायद्याचं जर काही उल्लंघन केलं असेल किंवा झालं असेल तर त्याला आपण दंडात्मक स्वरूपाची कारवाई करतो. आपले स्क्वॉड्स आहेत जे 24 तास कायम कार्यरत असतात. ते या अशा जे काही वाहन चालक जे आहेत म्हणजे जे कायद्याचं उल्लंघन करतात त्यांच्यावरती कायद्याचा बडगा उगारतात किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतात. म्हणजे रस्त्यावरची सुरक्षा वाढून अपघातांचं प्रमाण कमी होण्यासाठी लोकजागृती करणं हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह किंवा आपला जो आता मास आपण साजरा करणार आहोत ह्याचं त्याचं प्रमुख उद्दिष्ट मुख्य आहे. उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रमांचं आयोजन केलं जात असेल. बरोबर. मग ते रस्त्यावर असेल, शाळांत असेल, कॉलेजेसमध्ये असेल, कशी जागृती करता, काय टप्पे आहेत यातले? बघा, याच्यावरती कसं आहे की मुख्यत्वे आमचा जो फोकस जो आहे तो कॉलेजच्या विद्यार्थ्यांवरती आहे. कारण ज्या अपघातांमध्ये जे मृत्यूचं जे प्रमाण आहे ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं लक्षणीय आहे, म्हणजे अत्यंत आहे. आणि तो तर खरा तर आपला या देशाचं भवितव्य असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण त्यातील काही हुशार विद्यार्थी असतील जे या देशाचं कुठं जाऊन नेतृत्व करतील किंवा या देशाला कुठंही मान सन्मान मिळवून देतील, एवढी आपली ती ताकद आहे. तर हे मृत्यूचं प्रमाण हे युवांमध्ये जास्त असल्यामुळं आम्ही शाळा आणि म्हणजे मोस्टली कॉलेजवरती जे 11वी 12वीची जे आहेत त्यांच्यावरती फोकस करून त्यांना जे रस्ता सुरक्षेबाबतचे लेक्चर्स किंवा सेमिनार अटेंड करून त्यांना ज्याबाबतची माहिती किंवा रस्त्यांची माहिती किंवा वाहतुकीच्या नियमांची माहिती करून देऊन आम्ही त्यांच्याकडे जनजागृती करतो. त्याचबरोबर वाहन कसं चालवावं, वाहनाच्या बाबतीत आपण कसं दक्ष असावं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते. त्याशिवाय कार्यालयातर्फे वेगवेगळे जे चांगले व्याख्यान देणारे जे काय आपल्या ह्याच्यामध्ये राज्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा इथं जे काय लेक्चरर्स आहेत त्यांच्याकडनं लेक्चर अटेंड करून आपण त्यांना जनजागृती करून त्यांना पूर्ण सखोल ज्ञान द्यायचा आपण प्रयत्न करत असतो. दुसरं, वाहनांवरती विशेषतः जे ट्रॅक्टर ट्रेलर्स आहेत किंवा ट्रक्स आहेत या वाहनांच्या पाठीमागं रिफ्लेक्टर नसतात. तर ते रिफ्लेक्टर बसवण्याचं किंवा रिफ्लेक्टरचे टेप्स लावण्याचं काम आम्ही आमच्या स्तरावरती प्राधान्यानं करतो. जे काय कुठल्या म्हणजे वेगवेगळ्या आता साखर कारखाने असतील समजा किंवा वेगवेगळ्या शाळा असतील किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील जे कुठे असतील तर त्यांच्या वाहन आहेत त्यांच्या वाहनांची जाऊन आम्ही तपासणी करून त्याच्यामध्ये समजा जर रिफ्लेक्टर नसतील तर त्या रिफ्लेक्टरची लावायची आम्ही व्यवस्था करतो. आपल्या शासनामार्फत केलं जातं. म्हणजे खरं ते त्याने लावणं बंधनकारक आहे. हो. ते लावलेलं नसतं ते लावण्याचं का आपण तरी देखील ते आम्ही आता आपली जबाबदारी सगळ्यांची आहे या दृष्टीने शासनाने ते घेतलेली आहे की सगळ्याच कारण चालक किंवा कुठलाही जे हे आहे फॅक्टर आहे तो शासनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून हे शासनाने घेतलेले कष्ट किंवा प्रयत्न आहेत. रस्ता सुरक्षा असं म्हणताना सर एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की आता जसं आपण म्हटलं मोबाईलचा वेड आहे तसंच कुठेतरी आपली तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे सुद्धा झुकते. ड्रिंक घेणं आणि मग ती मुलं ड्रिंक घेऊन गाड्या तर सगळ्यांकडे असतातच, त्यामुळे सुद्धा कुठेतरी अपघातांचं प्रमाण वाढताना दिसतंय. आपण याविषयी काय सांगा? नक्कीच, कारण आता हे तरुणाईचं जे वेड आहे मुळामध्ये आता तरुण जो वर्ग आहे तो म्हणजे
कोणत्याही असे सांगितलेल्या त्यांच्या टीचर्सना किंवा यांचं काही ऐकत नाही. मग त्यांना जे त्यांच्यावरती जो पगडा जो आहे तो त्या सोशल मीडियाचाच आहे, मोबाईलचा आहे आणि गुगलचा आहे. आपण खूप फॉरवर्ड आहोत आणि आपल्याला कोणाची काही गरज नाही. आपण सगळे तत्त्वज्ञानी आहोत किंवा आपल्याला खूप सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, अशा पद्धतीनं ते वागतात. आणि दुसरी गोष्ट आपण म्हणतात तसं जे संस्कृती झालेली आहे की सगळ्या घरामधून सुद्धा फ्रेंडली वातावरण किंवा फ्रँकली वातावरण दिलं जातं मुलांना मुलींना. त्यामुळं काय होतं, त्याचा बऱ्याचदा दुरुपयोग होतो आणि त्याच गोष्टीतून हे मद्य घेऊन किंवा बाकीचे कुठल्या ड्रग ॲडिक्ट होण्याचे हे खूप आता महाविद्यालयीन तरुणींमध्ये तर हे खूप प्रमाण आहे आणि अत्यंत धोकादायक आहे. कारण आता जर दारू पिऊन वगैरे जर गाडी चालवताना जर सापडला तर त्याला 6 महिन्याची कैद आहे किंवा 10,000 रुपये दंड आहे किंवा दोन्ही पण होऊ शकतात. किंवा आमच्या विभागाचे अधिकारी जे आहेत ते ब्रीथ अनालायझर किंवा ब्लड टेस्टद्वारे एखाद्या मद्यपी तरुणाची किंवा चालकाची टेस्ट करू शकतात. तसेच पोलीस डिपार्टमेंटही त्याच पद्धतीनं तपासणी करू शकतात आणि त्या तपासणीत जर तो आढळला तर एवढा मोठा त्याला आता दंड आहे. म्हणजे एवढी तरतूद आहे. त्यामुळे मी तरुणांना किंवा तरुणींना असंच आवाहन करेन की त्यांनी दारू पिऊन किंवा कुठल्याही अंमली पदार्थाच्या अधीन जाऊन कुठलंही वाहन चालवू नये. आपण जेव्हा लायसन देतो म्हणजे परवाना देतो तेव्हा कोणकोणत्या अटी आहेत आणि पालन होताना दिसतं का? मुळामध्ये हे आता लायसन्स देताना ज्यावेळेला लर्निंग लायसन्स आपण ज्यावेळेला इश्यू करतो त्यावेळेला तुम्हाला फक्त जे तांत्रिक गोष्टी त्याच्यातल्या ज्या आहेत, वाहन चालवताना तुम्हाला काय घ्यायची काळजी किंवा काय अशी प्रश्नावली असती, त्या प्रश्नावलीच्या अनुषंगानं ते प्रश्न विचारले जातात समजा. किंवा कॉम्प्युटर आता ऑनलाईनच टेस्ट असते त्यामुळे त्या काही प्रश्न असतात त्याच्यामध्ये 10 प्रश्न असतात, 10पैकी तुम्ही 6-8 प्रश्न जर पास झालात तर त्याच्यामध्ये तुम्ही पास होतात. पण तेच असेच असतात की ते तुम्हाला वाहतुकीची नियम आणि चिन्ह जी किंवा काय याची माहिती आहे की नाही त्याची टेस्ट केली जाते. आणि ज्यावेळेला परमनंट लायसन्स ज्यावेळेला तुम्ही येता टेस्टला त्यावेळेला तुम्ही गाडी कशी चालवता, हँड साईन्स वगैरे यूज करता किंवा नाही, किंवा तुम्ही गाडीवरती तुमचे कंट्रोल व्यवस्थित आहेत का नाही याची टेस्ट घेतली जाते. ते इन्स्पेक्टर आमचे जे आहेत ते घेतात टेस्ट आणि त्यानंतरच मग ती इश्यू होतं आणि ते कठोरपणे बघितलं जातं की तुम्हाला गाडी मुळामध्ये चालवता कशी येते. सर आता ड्रायव्हिंग लायसन्सचा विषय चालू आहे, लर्निंगचा आपण देतोय, पण आजकाल आपण असं बघतोय की फार लवकर वयात मुलं गाडी चालवायला शिकतात. तर कुठेतरी एक पालकांना पण ओव्हर कॉन्फिडन्स असतो की आणि असं बरं वाटत असतं की माझा मुलगा 10-12 वर्षाचा मुलगाच गाडी चालवतोय. मुलालाही आनंद असतो की मी 10व्या प्राऊड फील करतात, पालक प्राऊड फील करतात. पण ह्यामुळे सुद्धा कुठेतरी एक अपघात आपल्याला होताना दिसत आहेत. काय सांगाल तुम्ही याविषयी? अगदी बरोबर, चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केला. खरं तर हे कौतुक करण्यासारखी अजिबात गोष्ट नाहीये. कारण बघा, जे 18 वर्ष विथ गिअर किंवा मोठी गाडी आहे किंवा 4 व्हीलर गाडी याला 18 वर्ष आपल्या कायद्यानुसार, मोटर वाहन कायद्यानुसार नमूद केलेली वयाची अट आहे आणि 16 वर्षे विदाऊट गिअर किंवा 100 cc कमी असणाऱ्या गाडीची साठीची वयाची अट आहे. हे अट घालताना आपण याचं कारण अशासाठीच ठेवलेलं आहे की ती सगळे आपल्या मानवी शरीराची जी अवयवांची जी विकसित व्हायला पाहिजेत ते त्या 18च्या अगोदर किंवा त्याच्या आतल्या मुलांमध्ये होत नसते. तर आता बघा, याच्यामध्ये सुद्धा ज्युव्हेनाईल जी काय आबालवृद्ध आहेत किंवा जी वय कमी असलेली जी ड्रायव्हर्स आहेत, चालक आहेत, त्यांच्या बाबतीत सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट आता नवीन अमेंडमेंट केलेली आहे की अशा बालकांची किंवा ड्रायव्हर लोकांच्या पालकांना जे अपघात वगैरे झालं 3 वर्षाची कैद किंवा 25,000 रुपये दंडाची शिक्षा आता नवीन कायद्यानुसार केलेली आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर वाहनाची नोंदणी सुद्धा 1 वर्षासाठी रद्द केली जाऊ शकते. इतके कडक नियम त्याच्यामध्ये. खरंच हा खूप कडक नियम आहे की पालकांना शिक्षा आहे, दंड आहे, शिवाय गाडीची नोंदणी रद्द होणार आहे. हो. कारण ते आता त्याच्याशिवाय पर्याय गरजच निर्माण झाली असं म्हणायला हवं. बघा की जर आपण हे जर या म्हणजे पालकांना जर ते कौतुक वाटत असलं तर ते कौतुकापासून त्यांना परावृत्त केलं पाहिजे. त्यांना त्यांची आता उलट पालकांना त्याची जाणीव करून द्यायची वेळ आली की बाबा हे चुकीचं आहे. अगदी हे दुर्दैव आहे आपल्या देशातल्या नागरिकांसाठी. ह्या आपल्या सुरक्षा सप्ताह आपण जे साजरे करतो त्याच्यामध्ये असे वर्षानुवर्ष ड्रायव्हिंग करणारे ड्रायव्हर्स जे आहेत त्यांची काही आपण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी अशी करतो का? आता ते चालू झालेलं आहे. आता हायवेवरती, टोल नाक्यांवरती वगैरे आपण ती नेत्र तपासणी त्यांची करतो. मुळामध्ये आता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक RTO कार्यालयाला 5 लाखाचा निधी दिला होता. शासनाचा शासकीय निधी उपलब्ध करून दिला होता. ह्या निधीतून प्रत्येक RTO कार्यालयाला असं आदेश देण्यात आले होते की तुम्ही तुमच्या ज्युरिडिक्शनमधल्या चालकांची नेत्र तपासणी करायची आणि नेत्र तपासणी करून त्यांना कुठल्या याचा नंबर असेल तर तो चष्माही बनवून शासनाच्या खर्चातून द्यायचा. आणि त्याच्या पद्धतीनं आम्ही याही जिल्ह्यात ते अभियान राबवलेलं आहे आणि जवळजवळ मला वाटतं काहीतरी 1000च्या आसपास चालकांना आम्ही चष्मेचे वितरण केलेलं आहे. अजूनही ते चालूच आहे.
सार्वजनिक वाहतूक करणारे जे ड्रायव्हर्स लोक असतात तर त्या एका माणसावर पाठीमागे बसलेल्या 50-70 लोकांची जबाबदारी असते. तर अशा लोकांचं फिटनेस सर्टिफिकेट अशी आपल्याकडे काही प्रोव्हिजन आहे का? म्हणजे वर्षातून एकदा त्यांनी स्वतःचा फिटनेस प्रूव्ह करावा, म्हणजे एकदा शारीरिक तपासणी करून घ्यावी, ते गरजेचं आहे, असं काही आहे का आपल्याकडे? नाही, आता कसं आहे बघा, शारीरिक तपासणी करून घेणं गरजेचं प्रत्येकालाच आहे. हो. आताची जी परिस्थिती जी आहे ती आपण जर बघितली तर अशा याच्यामध्ये आपल्या शरीराच्या याच्यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत, वातावरणातले बदलनुसार. त्यामुळं हे असं कुणावर अट किंवा काय नाही. पण आपण ज्यावेळेला आमच्याकडे ज्यावेळेला तो दर 5 वर्षांनी परिवहन वाहनं जे आहेत, म्हणजे जे मोठे ट्रेलर्स आणि हे जे आहेत, त्या वाहनांची ज्यावेळेला तो लायसन्स घ्यायला येतो तर त्यावेळेला त्याची मेडिकल तपासणी ही जी आमच्याकडे आहे ती मेडिकल प्रमाणपत्र असल्याशिवाय आम्ही ते त्यांना इश्यूज करत नाही. म्हणजे ते रिन्यू करायचं जे ठेवलेलं आहे ते यासाठी हा, आहे? त्यासाठीच आहे. दर 5 ओके. वर्षांनी त्याची जी मेडिकल चेकअप होतं आणि त्याच्यानंतर ते आपल्याकडे सर्टिफिकेट आल्यानंतर मगच त्याचं ते रिन्युअल होतं. तरी देखील ह्या गोष्टीतून मला असं वाटतं की ते प्रत्येकानं आपापल्या तब्येतीची काळजी आणि मेडिकल चेकअप हे ठराविक अंतरानं घेणं अत्यावश्यक गरजेचं आहे. ते कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून घ्यावं. आपल्या ह्या आत्ताचे 1 महिना आपण अभियान राबवणार आहोत, त्याच्यात असा काही उपक्रम आहे का? हो, आहे ना. याच्यामध्ये अशा प्रकारची शिबिरं आम्ही आयोजित करणार आहे. रक्तदान शिबिर आहे म्हणा, किंवा मेडिकल फिटनेस चेकअपचं आहे, IF चेकअपचे आहेत. अशी कॅम्प वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ती घेणारच आहे. मग ह्याची तुम्ही प्रसिद्धी कशी करणार? लोकांना कसं कळणार की आता इथे हा कॅम्प असणार आहे वगैरे असं? आपण ते जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे देतो आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक पेपर न्यूजला येतं ते, आणि स्थानिक जे काही चॅनल्स आहेत त्यांनाही आपण ते माहिती देतो. सर, आपण इतकी काळजी घेतोय तरी सुद्धा आज रस्त्यावरच्या अपघातांचं प्रमाण फारसं कमी झालंय असं चित्र तर आपल्याला दिसत नाहीयेत. कारणं प्रत्येक वेळी अपघाताची ही वेगवेगळी असतात. पण अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत व्हावी यासाठी एक जीवनदूत अशी स्कीम तुम्ही आता पुढे राबवणार आहात. आम्हाला त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. ओके. तर रस्त्यावरील जीवनदूत किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण गुड समारिटन म्हणून असं म्हणतो, हे एक आता मोटर व्हेकल ॲक्ट 134A खाली अंतर्गत ही नवीन संकल्पना सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणलेली आहे. त्याच्यामध्ये काय आहे की जो काय अपघात झालेला आहे किंवा अपघातातील व्यक्तीला मदत करण्याच्या हेतू आहे, तर पूर्वी कसं व्हायचं की जो कोण माणूस मदत करतो त्याच्यावरतीच चौकशा, त्याच्यावरतीच त्यालाच प्रश्न विचारले जायचे किंवा त्याच्यावरती संशयानं बघितलं जायचं. तर हे होऊ नये आणि जास्तीत जास्त लोकांनी अपघातग्रस्त व्यक्ती आहे त्याला मदत करावी आणि त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं, याकरता कायद्यानंच त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे की अशा प्रकारची कुठलीही अडचण कायद्याला घाबरून जाऊ नका, तुम्ही त्यांना मदत करा. म्हणजे जो असा मदत करणारी व्यक्ती आहे जीवनदूत म्हणून, गुड समारिटन म्हणून, त्याला कायद्यानंच अभय दिलेला आहे म्हणा, किंवा कायद्यानं त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे असं म्हणू आपण, की त्यांनी कुठल्याही केलेल्या अशा कायदेशीर कृतीला आता कुठलाही अडचण येणार नाही. त्यांनी एखाद्या व्यक्तीने त्यांना नेऊन हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट केलं तर ते उलट चांगली गोष्ट आहे. मग त्याची काय याच्यामध्ये काय आता प्रोव्हिजन केली की पोलिसांकडून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही, कुठलीही अधिकची चौकशी होणार नाही, हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीबरोबर थांबायची गरज असणार नाही. त्याच्यानंतर ओळखपत्र तुम्ही कोण आहे किंवा काय त्याची सुद्धा आता त्यासुद्धा पुराव्याची काय अशा आता आवश्यकता राहिलेली नाही. किंवा कोणतंही बिल जे आहे, किंवा काय होतं की एखाद्या माणसाने ॲडमिट करून ठेवलं तिथे, तर त्याला बिल द्यायचे कुणी काय करते त्यासाठी त्याला लटकून ठेवायचे, असे कुठलेही काय नाही. ते जे शासन बघेल किंवा तिथलं जे काय ते हॉस्पिटलची स्थानिक यंत्रणा बघेल. असे नवीन ही प्रोव्हिजन असल्यामुळं जास्तीत जास्त लोकांना मी याच्यातून आवाहन करतो की रस्त्यावरती जे काय अपघात होतात तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता, तिथून न जाता किंवा ते बघून आहे तसे पुढे न जाता मदत करावी, त्याचे करून एखाद्याचा जीव वाचू शकतो. श्रोते हो, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे की आत्तापर्यंत आपण रस्त्यावर जाताना अपघात झालेला बघितला तर पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून अगदी मनात येऊनही लोक ते टाळून पुढे जाताना आपण पाहत होतो. पण कृपया इथून पुढे असं काही करू नका. कोणताही ससेमिरा तुमच्या मागे लागणार नाही ह्याची संपूर्ण काळजी आता आपलं शासन घेणार आहे. सर, आपण रस्त्यावर घडलेला अपघात बघतो. कधी कधी अपघातग्रस्त गाड्यांतून त्या व्यक्तींना बाहेर काढणं हे खूप जिकिरीचं असतं. तरीसुद्धा आज ससेमिरा नको असं म्हटलं तरी काही तरुण मुलं किंवा अगदी सामान्य माणसं पुढे येऊन मदत करतानाही दिसतात. तर त्यांना तुम्ही काय सांगाल की अशा लोकांना जेव्हा तुम्ही बाहेर काढता वाहनातून म्हणा किंवा, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो गोल्डन आवर असतो
हां म्हणजे 1 तास जो असतो अपघात झाल्यानंतर, हां प्रत्यक्षात अपघात घडल्यानंतरचा पुढचा जो 1 तास असतो तो अत्यंत अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाचा. आहे त्या अपघातग्रस्त व्यक्तीसाठी. कारण त्याच्यामध्ये त्याला जर त्या 1 तासामध्ये कुठलीही जर मदत मिळाली नाही, वैद्यकीय. वैद्यकीय मदत जर मिळाली नाही तर त्याचा प्राण जाऊ शकतो. जर 1 तासाच्या आत समजा जर अपघात झाल्यानंतर मोस्टली काय होतं, रक्त खूप वाहून जातं हो आणि अशा परिस्थितीमध्ये रक्त वाहून गेल्यानंतर त्यामुळं काय होतं, त्याचा BP वाढतो त्या पेशंटचा आणि त्या BP वाढून सडनली अटॅक येण्याची शक्यता असते. त्या दृष्टिकोनातून गोल्डन आवर हा महत्त्वाचा. तर 1 तासाच्या आत जर त्याला जर वैद्यकीय जर ट्रीटमेंट जर मिळाली तर असा माणूस वाचू शकतो. त्यामुळं ते 1 तासाच्या आत जे आहे तो महत्त्वाचा काळ, तो हा जो गोल्डन आवर त्यालाच म्हणतात की तो त्याच्यासाठी सुवर्ण काळच होऊ शकतो. लोकांना असंच आव्हान आहे की आपल्याला तुम्हाला जे शक्य आहे त्या स्पॉटला, एकतर तुम्ही तिथल्या तिथं तुम्ही कुठल्या वाहनानं घेऊन जात असाल तर घेऊन जा, नसेल तर 108 वरती ॲम्ब्युलन्सला बोलवा. आता 108ला कुठूनही कुठेही फोन लागतो, ॲम्ब्युलन्स बोला आणि पोलीस स्टेशनला जवळच्या तुम्ही रिपोर्टिंग करा. हे असं मी आवाहन करेन लोकांना. रसिक हो, आपण सजग आणि मदतीला सतत पुढे असणं हे आपलं नागरिक म्हणून सुद्धा कर्तव्य आहे. प्रत्येक गोष्ट शासन करेल असा विचार न करता की आपणही आपल्या बांधवांसाठी काहीतरी करूया, हा विचार आज प्रत्येकाने आपल्या मनात जागवणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, वाहनांची वाढती संख्या यामुळे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसतंय. तर प्रदूषण कमी करण्यासाठी आपण जे काय उपाय करतो ते करतोच आहोत, पण ड्रायव्हर्सना त्यासाठी वाहनाची आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि शासन वाहनांतून होणारं प्रदूषण कमी व्हावं ह्यासाठी काय प्रयत्न करतंय, काय सांगा? मुळामध्ये वाहनातून जो काय गॅस धूर बाहेर पडतो किंवा प्रदूषण ज्याच्यामुळे होतं, त्याच्यामुळं सगळे अपडेटेड इंजिन्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये BS6 शिवाय आता कुठलेही वाहन कुठलं रजिस्टर होत नाही. कुठल्याही इमिशन नॉर्म्स आता वाहन रजिस्टर होतं. त्यामुळं वेळोवेळी त्याची काळजी इंजिनमध्ये जे आहेत ते वाहनाच्या इंजिनमध्ये वगैरे बदल वेळोवेळी करून घेतलेले आहेत. त्यानुसारच नवीन प्रोडक्शन केलं जातं. ते कंपन्यांना सगळ्यांना बंधनकारक आहे आणि त्यानुसारच नवीन मानकांची जी हे आहेत ती येतात. आणि दुसरं, आताच सध्याची जी आहे ती शासनाची पॉलिसी अशी आहे की मोस्टली इलेक्ट्रिक व्हेकलवरती आपण भर द्यावा, जेणेकरून त्याचं ध्वनी प्रदूषण म्हणा किंवा वायू प्रदूषण दोन्ही कमी होईल. म्हणजे सध्याची जी पॉलिसी आहे ती शासनाची तशी आहे. सर, आपण आज असं बघतो की मुळात गाड्यांचे जे लाईट कंपनीने दिलेले असतात त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक डोळे दिपवणाऱ्या लाईटांचा वापर आज होताना दिसतो. काय सांगाल त्याविषयी? ते चुकीचंच आहे, कारण ते या ज्या अशा प्रकारचे लाईट लावणं कायद्यानं सुद्धा दंडनीय आहे ते, आणि ते लावू नये. कारण काय होतं, अशा प्रकारचे डेझलिंग लाईट्स किंवा मोठमोठ्या मुख्यत्वे हे मोठ्या वाहनांवरती खूप असतात. तर ते जास्त लाईट लावणे, अचानक अंगावर जाणे, कारण त्यांना त्यांचं त्याच्यामध्ये म्हणजे मोठ्या गाडीवाल्यांचं बसेस, प्रवासी बसेस असतील किंवा ट्रक असतील, तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आजूबाजूचं दिसत नाही म्हणून ते मोठ्या लाईट ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून लावतं. पण ते रॉंग आहे. त्याच्यामुळे समोरच्या येणाऱ्या माणसाला तुम्ही एक माणूस वाचवण्यासाठी दुसऱ्या 10 लोकांची सुरक्षितता, ते तर कारण कायमस्वरूपी कंटिन्यू येणाऱ्या गाड्यांवरती ते पडत असतं. त्यामुळे समोरच्याचं डोळ्यावरती ते लाईट्स पडून, डेझलिंग लाईट्स, तिची चमक येऊन त्याचा कंट्रोल जाऊ शकतो आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो. म्हणून आपण तर लोकांना आव्हानच करतो की अशा पद्धतीची लाईट आम्ही वापरू. आपली लाईट व्हेकल असतील किंवा अवजड वाहनं सुद्धा असतील, तर लाईट व्हेकल आणि अवजड वाहनं यांच्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असाल, तर त्याविषयी थोडं सांगा. हे परिवहन प्रकारची वाहनं म्हणजे ट्रक, बसेस, या ज्या लांब पल्ल्याच्या बसेस आहेत बरोबर, किंवा लांब पल्ल्याची जी वाहनं आहेत जी चालणारी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, त्याच्यावरतीच आपला फोकस जास्त आहे आणि त्यांच्याकडूनच जास्त अपघात होतात. त्यामुळे त्याच्यावरती आपला फोकस खूप आहे. कारण जरी समजा बऱ्याचदा काय होतं, कार कमी प्रवासाची असते आणि ट्रक किंवा हे जे बसेस असतात ते लांबून आलेले प्रवासाचे असतात आणि ते परिवहन संवर्गातले असतात. त्यामुळे त्याच्यावरतीच आपला जास्त फोकस आहे. दिवसेंदिवस आपण जर असं बघितलं तर रस्त्यावरच्या वाहनांचं प्रमाण खूप वाढतंय, ट्रॅफिक वाढतंय, त्यामुळे ट्रॅफिक जामसारख्या समस्या वाढत आहेत. आपण लोकांना काय आवाहन कराल? चांगला प्रश्न आहे. ट्रॅफिक जाममध्ये अडकू नका एवढंच म्हणणार आपण. पण मुळामध्ये कसं आहे की जिथं शक्य आहे तिथं पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा, जेणेकरून हे ट्रॅफिक जामच्या आणि अपघाताच्या सगळ्याच गोष्टींचा पूर्णविराम मिळतो. सर, आपण अपघात होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी,
माणसांनी वैयक्तिक काय काय काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्याविषयी बोलतो आहोत. जाता जाता अगदी सगळ्यात महत्त्वाचं की आपण रोज उठलो की रस्त्यावर हे प्रत्येक माणसाला जावंच लागतं. आज असं म्हणतात की सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी परत येईल की याची शाश्वती नाही, इतकी अवस्था आहे. तर आपली सुरक्षा आपण घ्यायची आणि आपल्या बरोबरीनं आपण दुसऱ्यांचीही करणार आहोत. आपण जर स्वतःची काळजी घेतली तर दुसऱ्याची पण घेतली जाणार आहे. तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? ओके, अत्यंत चांगला आणि मुख्य प्रश्न विचारला तुम्ही. आपण जनतेला म्हणजे हेच आवाहन करेल की आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून की ज्यावेळेला आपण वाहन चालवत असता किंवा वाहन चालवण्याच्या निमित्तानं आपण रस्त्यावर येऊ त्यावेळेला वाहनाचा वेग जो आहे तो आपला अत्यंत नियंत्रणामध्ये ठेवावा. वाहतुकीच्या सर्व नियमांचं, वाहतुकीच्या सर्व चिन्हांचं तुम्ही जे काय दिलेलं आहे रोड सायन्स वगैरे ज्या त्या ठिकाणी त्याचं योग्य त्याप्रमाणे आपण पालन करावं. तुमचं ड्रायव्हिंग हे ज्या करता तुम्ही हे तणाव मुक्त असताना किंवा तणावात नसताना वाहन चालवावं. आणि ध्वनी प्रदूषण जे आहे की जे वारंवार आपण हॉर्न विनाकारण वाजवत असतो ते हॉर्न न वाजवता किंवा गोंगाट न घालता रस्त्यामध्ये कोणाशी एकमेकाशी भांडणं न करता विनाकारण हॉर्न वाजवलं की काय होतं, एकतर उच्च रक्तदाब आणि हृदयरोगास आपण आमंत्रण देतो, मानसिक ताणतणाव आणि चिडचिडपणा वाढतो, एखाद्या वेळेस कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता असते किंवा मानसिक नैराश्य त्याच्यामधून येतं. त्यामुळे ध्वनी प्रदूषण न करता हॉर्न न वाजवता अत्यंत शांततेत आपलं वाहन आपण चालवावं. रस्त्यावरती ज्या काय तुम्हाला नियम दिलेले आहेत वाहतुकीचे किंवा रोड सायन्स आहेत, सिग्नल्स आहेत, त्या सगळ्या सिग्नलचा आणि याचा अत्यंत प्रामाणिकपणे त्याचा अवलंब करावा. जेणेकरून जर असं केलं तर तुमचा प्रवास हा अत्यंत सुरक्षित, आनंददायी आणि अपघात फ्री होईल असं माझं मत आहे. श्रोते हो, 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान आपल्या संपूर्ण देशभर हे आयोजित केलेलं आहे. आपण सगळ्यांनीच या अभियानाचा एक भाग होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तरच आपली सुरक्षा आणि आपल्या बरोबरीने आपल्या सहकाऱ्यांची, आपल्या समाजाची आपण सुरक्षा करणार आहोत. आज ह्या सगळ्याविषयी आपल्याला अत्यंत चांगली माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर सरांनी दिलेली आहेत. याचं आपण पालन करूया, तो आपल्या जगण्याचा एक भाग बनवूया. सर, आज तुम्ही आलात आणि अत्यंत मोलाची माहिती जी सगळ्यांना उपयुक्त आहे ही आमच्या सगळ्या श्रोत्यांशी शेअर केलीत. त्यामुळे आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. इंद्रधनुष्य